नमस्कार मैत्रिणींनो, आपण एका छोट्याशा कपड्यातून एक हँडपर्स बनवणार आहोत. मी यामध्ये एक अस्तर, फोम शीट आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घेतलेलं आहे. चारही बाजूनी शिलाया मारून घेतलेल्या आहे. असे 2 तुकडे आपल्याला घ्यायचे आहे. त्यासाठी लागणार आहे त्याच मापाची एक झीप. मी याचं माप सांगते आहे. याचं अंदाजे माप आहे 9.5 आणि विड्थ आहे 6 इंच. त्यानंतर अंदाजे 1.5 इंचावर मार्किंग करून घ्यायचं आणि याला कट करून घ्यायचं. हे कट केल्यानंतर इथे उलट्या बाजूने चेन ठेवायची आणि इथे शिलाई मारून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे टॉप स्टिच येणार आहे. इथे माझी एक शिलाई मारून झालेली आहे. आता याला असं करून वरतून दाबटीप टाकायची आहे. आता कट केलेला हा तुकडासुद्धा इथे ठेवून शिलाई मारून घ्यायची. आता आपली शिलाई मारून झालेली आहे. आता त्याला पलटवून वरतून एक शिलाई टाकायची आहे. आता आपली शिलाई टाकून झालेली आहे. आता हा एक कप्पा तयार होण्यासाठी इथून एक अस्तरचा तुकडा घ्यायचा आणि तो चारही बाजूंनी शिवून तयार करायचं आणि एक्स्ट्रा असलेलं कट करून टाकायचं. आता आपला हा अस्तर लावून झालेला आहे आणि आपली इथे एक पॉकेट तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता. हा उर्वरित कपडा कट करून टाकायचा. आता परत इथे एक चेन घ्यायची आहे आणि ती इथे उलट्या बाजूने ठेवून स्टिच करून घ्यायची आहे. त्याआधी आपण त्यामध्ये रनर घालून घेऊया. रनर घालण्यासाठीचा हा तार थोडासा काढायचा आणि दोन्हीही भाग घालून या ताराला घट्ट पकडायचे आणि अशी तुमची चेन तयार होईल. रनर सहजरित्या रनर आतमध्ये जाईल. तुम्ही बघू शकता 1 मिनिटात रनर गेलेला आहे. परत एकदा दाखवते. बघा, असं रनर टाकून इथे ठेवून एक स्टिच मारायची आहे. इथे आपली चेन लावून झालेली आहे. याला असं करून एक वरतून डाब टीप टाकून घ्यायची आहे. आता आपली शिलाई मारून झालेली आहे. तर याचा दुसरा मेन फॅब्रिक घेऊन इथे ठेवून एक शिलाई मारायची आणि असं शिलाई मारल्यानंतर परत वरतून दाबटीप येईल. चला तर मग बघूया. अशा पद्धतीने आपले दोन्हीही भाग तयार करून झालेले आहे. आता तुम्ही बघू शकता इथे आतल्या बाजूने शिलाई मारल्यानंतर एक आपली छान पर्स तयार होईल. त्यासाठी मी एक हँडल लूप तयार करत आहे. अंदाजे 14 इंच बाय 2.5 इंच असा एक कापड घेतलेला आहे. त्याला आपण दोन्ही बाजूंनी फोल्ड करून असं ठेवून इथे एक स्टिच मारून घेणार आहोत. बघा, आपली एक पट्टी तयार करून झालेली आहे. आता आपण हे आतल्या बाजूने ठेवून मधल्या चेनवर असं ठेवून इथे शिलाई मारून घेणार आहोत. बघा, आता आपलं लूप लावून तयार आहे. आता चेनही तयार आहेत. आता उलट बाजूने ठेवून या तीनही बाजूंनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आता आपली शिलाई मारून झालेली आहे. याला फिनिशिंग देण्यासाठी आपण अस्तरचे एक तुकडा घेऊन याला असं गोठ मारून घेऊ, म्हणजे ते छान दिसेल. तुम्ही बघू शकता तीनही बाजूंनी आपली फिनिशिंग करून झालेली आहे. आणि आता हे रनर उघडून आपण याला उलटवून घेऊया.
तुम्ही बघू शकता उलटवल्यानंतर आपला 2 पॉकेट इथे तयार झालेले आहेत. बघा हे लूपसुद्धा झालेलं आहे. तुम्ही हातात हे अटकवू शकता.